दादा. तर सगळ्यांनी आपल्याला चांगलं कमेंट केले त्या कालच्या व्हिडिओला. तर मालक खरंच एक नंबर आहे बरं का, सगळं मालक चांगले. कारण का मालक आपलं गणगोतच आहेत, म्हणजे माझं काका लागते तर असं जरा थोडंसं लांबच्या नात्यानं, म्हणजे आईच्या इकडल्या नात्यानं. त्याच्यामुळं आपल्याला लय अंतर बी देत नाही काय नाही. जसं घरात ते कसे करते तसं, म्हणजे असं आम्हाला कामगार म्हणून समजतच नाही ते बघा. ते घरातलंच सगळं तसे करते ते. त्यामुळं सारखे चेष्टा ते राहते आणि बाय दाजीशिवाय तर बोलत नाही ते. तर आता ही योगा ही सगळं गवत ते गोळा करायचं, सगळं जाळायचं, जाळून तिथलं खराट्याने झाडायचं. ते राबीट थोडं चाळायचं, राबीट टाकायचं त्याच्यात आणि मग थोडा चिकोल करायचा, त्यात भुसा आणायचा. तुम्हाला दाखवते की मी सगळं भुसा ते अंड्याला चिकोल केलेला. सांगण्यात आणि बघण्यात लय फरक असतो हे कराय. तर पंढरपूरच्या ताई या जवळच्या जवळ आहे, तुम्ही लय लांब नाही. इथं आमच्या इथं पूजाला गाडीवर आलं तर होईल. आज दसऱ्याची काय सुट्टीच असते सगळ्याला, म्हणजे तेवढंच आपलं बघाय भेटेल कसे थापतोय कसं नाही. तरी 11 वाजेपर्यंत असते आमची पूजा. तर या नक्कीच. तर सारून काढायचंय मला. तर नुसतं मरणाचं वलगार आहे बघा. शेण आणाय बी लय लांब जावं लागतंय, पण असं सध्याचं म्हणलं काढावंच. परत माणसं येते ती पूजाला, तर असं सगळं वलं आहे. हे सगळं वलच आहे. तर सावलीमुळे दिसणार नाही आता इकडं. तर झाली आता आंघोळी ह्याची राहिली तेवढी दादाची. तर बघा ही स्पेशल आपलं पाणी तापवायला आहे. तर का असलं पाणी तापलं नसतं, आदान आलंय पाक पाण्याला. आणि असा जाळ आहे. तर आपल्याला चुलीला पोतारा ते द्यायचा आहे. तर कवा इथं थापायचे ते, कवा माती बिती करायची. तुम्ही बसला असंच आंघोळ करून हां पहिलाच दिवस आहे. पारोसा नको. किती 5-6 पाट्या मात्या घेऊन राखी बगेस आणून लगेच घेतोय करू, खपून घेऊ. आल्यावर पूजाला मग निवांत झालं. तुझी कवा करायची आंघोळ आता? पप्पा गेले ना. हां पप्पा बरं आंघोळ करणार काय मग? पप्पा झाला मी करणार. होय. तर बघा कसं जाळ चाललाय नुसता धडा धडा धडा. तर आमच्यात आहे पुढे सरपंचाला धुरले लागायला लागला इथं. तर आज सारून काढलं तर उद्यापासून आपल्या चुलीवर स्वयंपाक होईल चांगला आहे का नाही. आता वाळलं, आता नितळलं की आबा. आता आबाळ गेलं, पाऊस गेला, त्यामुळे आता चुलीवर स्वयंपाक. आता गॅसला जरा विश्रांती द्यायची. सरपण आहे ती बघ. सरकी बाळा सरकी उठते की मला. भरपूर सरपण आहे. कारण का मालकानेच आणून ठेवलं होतं सगळं. इथं लय ही होत नाही, अडचण होत नाही सरपणाची ह्याची त्याची. त्याच्यामुळं तर ताई करते आंघोळ. झाली ताईची आंघोळ. आता ताईचं पप्पा करतेल. मग हे आज मला सुट्टीच आहे म्हणलं निवांत. तर सुट्टी मामाला वही दाखव. ह्याचं तर रोजच आहे बघा. वही दाखवून चित्र दाखव. तर ह्याचं बघून घ्या आता एकदा वही बघा. अंग आत नको की. आत ना काय त्याच्यावर लिहिलं नाही, काय नाही काहीच लिहायचं. तर ती वही आहे तसली चौकडा म्हणते ते, 2 रगे आणि 4 रगे नसते का. ही नाही हां पहिलीच आहे ती नाही. आता यासली हां कोलगेट ह्याचं मध्ये मध्येच असतं बघा. ही एक असली वही गेलं बघ फिरायला आहे घरी कुठं ते तवा तिथं आहे. बघ आण कोलगेट. दर पप्पाला कोलगेट देऊन याचा. गीता चौकट संपली ना. पोराला दिसतं पाणी लगेच ताईन घाड हात होतं. येत रे दात घास. तर झाली ताईची वेळ आंघोळ. मम्मी चौकट निघली ना. असली निघते. थांबा ह्याचं मिठू आधी हा काही 1-2 आहे ते काढायचे पेन्सिल ना. ते लय मध्ये मध्ये असतं या. असली वय दाखव. तर ताडा असली वय दाखव. असली आता मी जाते शेण आणायला, सारवून ते काढते. ओ कसली वय दाखव.
दुसरी आहे की असलीच आहे आणतो ना अजून तिथं. तर चुलीवर भाकरी ते करायला चांगला आरती पडलाय बघा. पण काय हो करता का? हो का? का मी लिहून शेत गेला लिहायचं. हम्म. ही कसली होया बघा दाखवा. हम्म, हम्म. भारी. इकडचे इकडचे. भारी आहे की दाखवली की आता सगळ्याला माहित आहे की तुझी वही कसली असती या. तर त्याला कौतिक वाटतंय कारण का ते पहिलीतच गेला या त्याच्यामुळं सगळ्याला. तर ह्याच्यावर भाकरी ती भारी असते त्या बघा. रात्री आणलं होतं चिकन पण रेसिपी करायला कारण का तिकडंच मालकासंगत गप्पा मारत बसलो. एक खेडीव घेतला तर ताईनं केलं चिकनची भाजी ती कारण का 8-10 दिवस झालं खाल्लंच नव्हतं. तर चला आता चहा पाणी झालं नसलं तर चहा प्या. आमचं तर आता सगळ्याच्या आंघोळ झाल्यावर मी चहा ती करत असते. तर चला सगळे मला शुभेच्छा देते ते सगळं काय मी सगळ्याला शुभेच्छा दिल्या तुम्ही मला शुभेच्छा द्या. तर चला आता बाय.